तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। हे काय माहिती तुम्हाला, याच्यात चूक आता मराठीची खरं पाहिलं, आमदार खासदार मंत्र्याची यांची चूक आहे सगळ्यात जास्त। त्याला जाणून बुजून लादलं जातं हे मराठ्याच्या आमदार मंत्र्याला माहिती। गिरीश महाजन कोणत्या चालीचा आहे, भुजबळ कोणत्या चालीचा आहे, ह्या फडणवीसनी हे जे कावा म्हणतात का, कावा शो कावा आहे ते पूर्वी म्हणायचं बघा गावखेड्यानी, देवबाप्पाचा कावा, शो कावा आहे, शो कळू देत नाही। छगन भुजबळला वाटतं मला मोठे पण दिलंय, पण तो हातातून त्याला पाप घडून आणायचं देवेंद्र फडणवीसला। ही एक ओबीसीच्या नेत्याची एक फळी तयार केली आहे फडणवीसनी, आणि ती मराठ्यांच्या विरोधात सोडायची। आता हे मराठ्यांच्या आमदार खासदार मंत्र्यांचे कस काय डोळे उघडत नाहीत, यांना कळत नाही का देवेंद्र फडणवीस हे जाणून बुजून आपल्या जातीच्या विरोधात वकायला लावतो, त्याला आग वकायला लावतो। कळत नाही यांना, हे शेण खात्यात का सगळे? यांना वाटत नाही का आमच्या बी मराठ्याच्या मंत्र्याला आमदाराला आपल्या जातीचं वाटोळ व्हायला लागले? फडणवीस एक दिवस असा माणूस होणार आहे, तुम्ही लक्षात ठेवा। आता असा माणूस होणार आहे की सगळ्यात राजकारणातून कामातून गेलेला माणूस होणार आहे तर देवेंद्र फडणवीस होणार। कारण कितीही रिवास आले एखादे मंत्री तरी शेवटी त्यांचं नाव राहतं, पण याचं नाव सुद्धा राहणार नाही। इतक्या थर्ड क्लास स्टेजला जाणार आहे एक दिवस। राजकारणातला सगळ्यातला संपलेला माणूस नाव जर कधी काळे निघलं 10-20 पिढ्यात तर फडणवीसचं निघा। सुधार भाऊ, तुला सुधारायला संधी आणि मोका देतो, सुधार, दंगली घडायचं काम बंद कर, मराठ्याचं आरक्षण दे, आता लय भयानक परिणाम घडून आणणार आहेत। महाजन जे म्हणाले की भुजबळची सेव मुख्यमंत्री होतील तर हा महाजनांचा कावा म्हणायचं काम देवेंद्र फडणवीस महाजन फाजन हे काय, हे बँडक्या कुंकड वाढत येते, यांना तिथल्या बँडक्या नाहीत, गटरा गुटरातल्या लोक मुतल्याचं गटर नसतं कधी, त्यातले हे गटरीतले बँडक्या आहेत, किड्याला काही किंमत नाही त्याच्यापेक्षा। फडणवीस म्हणजे एक असा माणूस आहे की वापर किती करता येईल। तुम्हाला उदाहरण दिलं ना, यांना नका पटू देऊ, पण मी बोललेले एक दिवस पटणार यांना, शिंदे साहेबांना सुद्धा वापरून फेकून देत, अजित पवार सुद्धा तीच गती, आता तीच गती। हे भाजप मधल्या सगळ्या मंत्र्यांचा सुद्धा आमदार सुद्धा फक्त वापर करतो, आणि हे मी बोललेलं त्यांना पटतंय, पण ते सत्तेत म्हणून सध्या बोलत नसतील। सगळ्यांचे हाल आहेत, आणि सगळ्यांचा ह्यो असल्या गोष्टी घडून आणणारा सगळ्यात मोठा दोषी आणि महाशत्रू असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे। एक दिवस हे सगळे मिळून असे मागे लागतील देवेंद्र फडणवीसच्या की त्याला मुतरीवर सुद्धा घर राहणार नाही, इतके हाल करणारे। ध्यानात ठेवा म्हणा, तुला एक दिवस एवढं फेडावं लागणार आहे देवेंद्र फडणवीसला, सगळ्या पक्षातले आमदार मंत्री खासदार असे मागे लागणार याच्यात, कारण यांनी लय जणांचा सूड घेतला आणि आता त्याला शेवट दंगल घडवून सूड घ्यायचा मराठ्याचा। मराठ्याला आरक्षण नाही द्यायचं, पण दंगल त्या भुजबळच्या हाताने त्याला करायची, मोर्चा काढायला लावायचे, कुठं काय बडबड करायला लावायची, काहीतरी करायला लावायचं। त्याने एक गट तयार केलाय ओबीसी, आणि तो मराठा आरक्षणाला विरोध करायला लावणार आहे। पण भुजबळने जर त्याच्या सांगण्याने विरोध केला तर मराठ्याच्या सगळ्या पक्षातल्या आमदार मंत्र्यांनी त्याच्यावर तुटून पडलं पाहिजे, नसता मराठी तुम्हाला गावात फिरून नाही जाणार। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।